माझं वय आता 60च्या पुढे, 70त गेल्यावर संधी देणार का? मनसरच्या सभेत अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल. महाविकास आघाडीतल्या कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार. ठाकरे गटाचा ठाण्याचा उमेदवार ठरला. विद्यमान खासदार राजन विचारेंना पुन्हा संधी. नवी मुंबईच्या सभेमध्ये आदित्य ठाकरेंची घोषणा. पक्षाने आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेन, अन्यथा माझी अजिबात इच्छा नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात मांडलं मत. नागपुरात भाजपचं नमो युवा राष्ट्रीय संमेलन संपन्न. नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. जो मर्यादेबाहेर जातो त्याचा मी कार्यक्रम करतो हे शब्द मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. माझा विजन कार्यक्रमामध्ये नाना पटोलेंकडून शिंदेंचा समाचार. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातलं तडीपार करणार. पनवेलच्या सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार, तर फडणवीसांनाही टोला. जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको. स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. माझं विजन मध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवींची एसीबीकडनं 4 तास चौकशी. नंतर माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी संभाजीनगर दौऱ्यावर. संध्याकाळी 6 वाजता सभा. 1,500हून अधिक पोलीस तैनात. नाशिकमधील शेतकरी आंदोलन तुर्तास स्थगित. सरकारला दिला 3 महिन्यांचा कालावधी. जेपी गावित यांची घोषणा. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण. अँटिलिया केसमधील आरोपी सचिन वाझेचं मुंबई उच्च न्यायालयाला पत्र. अनिल देशमुखांना जामीन मिळाला, मग मला का नाही? वाझेचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.